नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज बोलतोय तेव्हा सकाळी उठल्यानंतर मिळालेली पहिली बातमी म्हणजे मनोज कुमार नावाच्या अभिनेत्याचं निधन झालं. जवळजवळ 85-87 काहीतरी वय आहे त्याचं. अर्थात गेल्या 20-25 वर्षामध्ये मनोज कुमार हा अंतर्धान पावलेला अभिनेता होता. नुसता पडद्यावरून नाही तर चर्चेत सुद्धा नव्हता. आमच्या कॉलेजच्या काळामध्ये किंवा तरुणपणीच्या काळातले जे कोणी हिरो होते, देवानंद, राज कपूर वगैरे वगैरे, त्यांच्यासमोर हा अगदी तुलनेने नवा होता. तुलनेने नवा मी एवढ्यासाठी सांगतो की मला वाटतं 65 मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलो त्या काळामध्ये मनोज कुमार हा 2-4 काय 5 चित्रपट आले असतील आणि वह कौन थी नावाचा त्याचा चित्रपट गाजलेला मला आठवतं. साधना नावाची अभिनेत्री आणि हा हिरो होता. साधना अयोध्येंतो और राज खोसलाचा सिनेमा खूप गाजलेला आहे. तो मनोज कुमार पुढल्या काळामध्ये राष्ट्रभक्तीचे चित्रपट काढण्यातून ओळखीचा झाला इन द सेन्स त्याची ओळख झाली. म्हणजे त्याचं नाव मनोज कुमार होतं. पण तथाकथित बुद्धिजीवी म्हटला जाणारा जो वर्ग आहे तो मनोज कुमारला त्याच्या अतिराष्ट्रभक्ती दाखवणाऱ्या चित्रपटामुळे आज ज्याला प्रपोगंडा फिल्म म्हणतात ना आज, म्हणजे वॅक्सिन वॉर किंवा काश्मीर फाईल्स किंवा छावा असले चित्रपट आले की त्यातून जी राष्ट्रभक्ती, संस्कृतीची भक्ती हे दाखवलं जातं, त्याची टिंगल केली जाते. त्याला प्रपोगंडा फिल्म म्हणतात. तर अशा प्रपोगंडा फिल्मची म्हणाल तर सुरुवात करणारा नट म्हणून मनोज कुमारकडे बघायला लागेल. कारण उपकार हा त्याने स्वतः काढलेला आणि तुफान चाललेला, आजही 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी जी रेडिओवरून गाणी वाजवली जातात, मेरे देश की धरती सोना उगले, हे त्या उपकार सिनेमातलं गाणं आहे. तर असा मनोज कुमार याची त्या काळात या अशा राष्ट्रभक्तीपर सिनेमा जे काढले त्यावरून त्याची टिंगल व्हायची. भारत कुमार म्हणून त्याला भारत कुमार असं नाव द्यायचे. उपहासाने मनोज कुमारला भारत कुमार म्हटलं जायचं. कारण प्रत्येक चित्रपटात मनोज कुमारचं नाव हे भारत असायचं. मला आठवतं तो हा उपकार सिनेमाच आहे, बहुतेक उपकार होता की कुठला आठवत नाही, पण त्यामध्ये बहुतेक उपकार सिनेमा आहे. त्याच्यामध्ये त्याचा तो भाऊ प्रेम चोपडाने रंगवलेला होता आणि त्या सुशिक्षित असा भाऊ आणि शेतकरी काम करणारा मनोज कुमार थोरला भाऊ यांच्या घरात जे भांडण लावलं जातं ते भांडण लावणारा गावातला सावकार मदनपुरी हा त्या भावाभावांमध्ये भांडणं लावतो आणि प्रेम चोपडाच्या डोक्यात काय तो विष कालवतो आणि प्रेम चोपडा ताड 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 निघून जातो. तेव्हा पोपट आहे पिंजऱ्यामध्ये, त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला मदनपुरी नावाचा सावकार मिरची खायला घालतो आणि म्हणतो, तोता मिरच खा गया, तोता मिरच खा गया. तो त्याचा जो काय दिवाणजी असतो, बहुतेक मला तो दिवाणजी कन्हैयालालने रंगवलाय कोण आठवत नाही, पण तो दिवाणजी मदन पुरीला विचारतो, क्या हो गया? तोता मिरच खा गया तो मतलब क्या है? तो म्हणतो, अब भारत के घर होगा महाभारत. म्हणजे भावाभावात भांडणं होतील, भारत के घर महाभारत. आणि भारत के घर म्हणजे काय, तर मनोज कुमार जो हिरो आहे सिनेमाचा, थोरला भाऊ, त्याच्या विरुद्ध आपण धाकट्या भावाला फितवलेलं आहे, चिथावणी दिलेली आहे, फूस लावलेली आहे आणि त्याच्या घरामध्येच आता कलह सुरू होईल, ग्रह कलह सुरू होईल. पण मुद्दा असा की या सगळ्या चित्रपटामध्ये मनोज कुमारचं नाव हे कायम भारत असायचं आणि त्यासाठी त्याची टिंगल व्हायची. आणखीन एक त्याचा चित्रपट मला ह्या निमित्तानेच आठवला. शोर नावाचा, मला वाटते जया भादुरी त्याच्यात होती. त्याच्यानंतर रोटी कपडा और मकान,
त्याच्यानंतर क्रांती दिलीप कुमार वगैरे होता, पण त्याच्या आधीचा मला वाटतं पूरब पश्चिम, ज्याच्यात सायरा बानू म्हणजे परदेशी वाढलेली भारतीय महिला तर मुलगी ही देशी भारत कुमारच्या प्रेमात पडते वगैरे, असे ते सगळे म्हणजे राष्ट्रप्रेम शिकवणारे चित्रपट काढणारा. म्हणून जशी आज त्या कोण अग्निहोत्री आणि यांची टिंगल केली जाते, नेमकी उपहासाने पण कुजबुजीने, कारण ते चित्रपट चालत होते चित्रपट. तर असा हा मनोज कुमार आज गेला. माझ्या अगदी तरुणपणीचा आवडता हिरो होता. आणि आणखीन एक गंमत सांगितली पाहिजे की हा राष्ट्रभक्तीकडे वळला कसा. एक प्रेमात पडणारा, ते काय हिमालय की गोद में वगैरे असे काय काय चित्रपट होते, मला आठवतं व कौंथी. या चित्रपटातला मनोज कुमार हा लोकप्रिय चेहरा होता, त्या काळातला लोकप्रिय अभिनेता होता. त्याला घेऊन कश्यप नावाचा कोणतरी एक, मला पूर्ण आठवत नाही, पण कश्यप नावाचाच एक निर्माता होता, त्याने भगतसिंग नावाचा चित्रपट काढला होता. आजही तुम्हाला आठवेल त्या चित्रपटातलं गाणं, जोगी हम तो लुट गए तेरे प्यार में, मेरा रंग दे बसंती चोला, हे सगळं त्यातून आलेली गाणी येते. मेरा रंग दे बसंती चोला हे गाणं त्यामध्ये सुद्धा होतं. आता पुढचे काही शब्द बदलले असतील, पण मेरा रंग दे बसंती चोला हे मी पहिल्यांदा ऐकलं ते मनोज कुमारच्या भगतसिंग मध्ये होतं. प्राण, प्रेम चोपडा, मनोज कुमार हे त्यात होते. पण मनोज कुमारनी ते जे केलं, भगतसिंगचं पात्र रंगवलं, त्यानंतर अचानक तो ह्या राष्ट्रवादाकडे, राष्ट्रप्रेमाकडे वळला आणि हळूहळू करत त्याने एकापेक्षा एक असे अतिशय पॉप्युलर होतील असे राष्ट्रप्रेम जागवणारे चित्रपट काढले. शोर सारखा चित्रपट फार कौतुकाचा होता मित्रांनो. त्या काळात देखील तो प्रायोगिक चित्रपट होता, कारण मनोज कुमार, त्याचा मुलगा आहे आणि तो बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही. त्यामुळे आसपास चाललेला जो गोंगाट असतो, तो गोंगाट आपल्या मुलाला ऐकू येत नाही, म्हणून अस्वस्थ झालेला बाप अशी काहीतरी ती कथा त्याने रंगवली. ती जया भादुरी त्याच्याबरोबर नायिका होती मला वाटते. म्हणजे अत्यंत हेतुपूर्ण असे, पण समाजाची जागृती, समाजाचं प्रबोधन करणारे चित्रपट हे त्यावेळेला हास्यास्पद नव्हते. देशप्रेम, समाजप्रेम, राष्ट्राचा अभिमान, सामाजिक गरजा. आज जे कोणी पोपटपंची करतात, मित्रांनो लक्षात घ्या, मी सांगतोय तो काळ 40-50 वर्ष जुना आहे. मध्यंतरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी हा शब्द वापरल्यानंतर अनेक डावे खवळलेले होते डावे. आंदोलनजीवी म्हणजे काय? आंदोलन आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, संविधानाने आंदोलन करायचा अधिकार दिलाय, सरकारविरुद्ध बोलायचा अधिकार दिलाय. पण आंदोलन याचा अर्थ माध्यमातून टोमणेबाजी करणं, दुसऱ्याला डिवचणं म्हणजे आंदोलन नाही. आज जे गरिबी 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 बोलतात ते विसरून गेले की 50 वर्षापूर्वी मनोज कुमारने काढलेला चित्रपट जो होता रोटी कपडा और मकान, हा त्या काळातल्या सगळ्या निवडणुकांचा अजेंडा असायचा. काँग्रेस आणि काँग्रेसची सलग 30-40 वर्ष चाललेली सत्ता ही या देशाला इतक्या 4-5 दशकात गरिबीतून बाहेर काढू शकली नाही, म्हणून त्याच्यावरून वारंवार आंदोलनं व्हायची. त्या आंदोलनामध्ये माणसाच्या जगण्यातल्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, यावर प्रचंड तत्वज्ञान तत्कालीन सगळे डावे पुढारी बोलायचे. बेसिक नीड्स, अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा और मकान, यावर अत्यंत लोकप्रिय असा चित्रपट मनोज कुमारने काढला होता. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याची तेव्हा टिंगल होत नव्हती, कारण आंदोलन सुद्धा त्या काळातली जी आंदोलनं होती, हा एक स्वतंत्र विषय मांडला पाहिजे. आज आंदोलन म्हणजे कॅमेरा सेवी झाले, कॅमेरा जीवी झाले. मोदींचा शब्द सुद्धा चुकीचा आहे, आंदोलनजीवी नाही. हे लोक आंदोलनजीवी आहेत, पण आंदोलन करणारे आहेत हे कॅमेरा जीवी आहेत, कारण आंदोलन कॅमेरा जीवी झालेली आहेत.
जोपर्यंत माध्यमाचे फोटोग्राफर समोर असतात किंवा वेगवेगळ्या चॅनेलचे कॅमेरे समोर असतात, तेवढ्यापुरतं गदारोळ करायचा आणि मग पांगायचं, एवढ्यापुरती आंदोलनं मर्यादित झाली. आणि आंदोलनं ही काल्पनिक झाली, ज्याचा समाज जीवनाशी काडी मात्र संबंध नाहीये. रोटी कपडा मकान याचा अर्थ काय होता? लोकांच्या जगण्यातली, लोकांना राहायला घर नव्हतं, झोपडपट्टी कल्पना आली कुठून? घर परवडत नव्हतं, भाड्याचं घर परवडत नव्हतं, म्हणून लोक कुठे खाडीत जाऊन, कुठेही जंगलात जाऊन घरं बांधायला लागले, झोपड्या बांधायला लागले. त्यातून झोपडपट्टी आली, निवारा. मला आठवते, सणासुदीचा काळ जवळ आला, दिवाळी आली, दसरा आला, गणपती आले. हे कळायचं कसं? तर मृणाल गोरे असतील, जयवंतीबेन मेहता असतील, अहिल्या रांगणेकर असतील, अशा सगळ्या पक्षांच्या महिला रेशनवर साखर जास्त मिळावी, रवा मिळावा, सणासुदीला तेल जास्त मिळावं म्हणून आंदोलन करायच्या महिला. त्यातून कळायचं हा सणासुदीचा काळ जवळ आला. आज कुठे तुम्ही ऐकता? आणि रेशनवरून आठवलं मला, त्या मनोज कुमारच्याच पहिल्या या राष्ट्रवादी चित्रपटाचा ह्या डायलॉग आहे. मला वाटते प्राण हा जो खलनायक होता त्याला एका वेगळ्या भूमिकेत आणण्याचं श्रेय सुद्धा कलाकार, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या मनोज कुमारला जातं. तो जो त्याने पहिला उपकार नावाचा चित्रपट राष्ट्रप्रेमी काढला, त्यामध्ये मंगल चाचा किंवा मंगल बाबा म्हणून असं काहीतरी एक भयंकर रूप प्राणला दिलेलं होतं. एका पायाने लंगडा असलेला मंगल चाचा का मंगल बाबा हा गावभर लोकांना फकीरासारखं जगून प्रबोधन करत फिरणारा एक फकीर, असं रूप दिलं होतं प्राणला. आणि त्याचं काय म्हणतात ते गाणं पण खूप प्रसिद्ध आहे. मला वाटतं, आसमान पे उडने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमे वादे प्यार वफा सब झूठ है झूठा, कसं काहीतरी गाणं. तर त्या प्राणच्या तोंडी एक वाक्य आहे मित्रा. त्या प्राणच्या आज जसं ते काय म्हणतात ते तुमचा सलमान खान किंवा आणखीन कोणाचे कितने आदमी थे हा जसा डायलॉग आहे त्या गब्बर सिंगचा, तसा त्या मंगल चाचाच्या तोंडचा एक डायलॉग होता. तो पुढच्या काळात दीर्घकाळ एक रिपीटेड वापरलं गेलं. राशन पे भाषण है, भाषण पे राशन नहीं है. काँग्रेसचं सरकार, काँग्रेसची राजवट ही कशी पोपटपंची होती. गरिबांसाठी ओरडलं जायचं, बोललं जायचं, पण लोकांच्या तोंडी दोन घास घालण्याची व्यवस्था तत्कालीन काँग्रेस सरकारने, पक्षाने केली नाही. याचं एक गाजलेला डायलॉग हा प्राणच्या तोंडी आहे. मला आठवतं की देश में राशन पे भाषण है. नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, या सगळ्या कालखंडामध्ये गरिबी हटवण्याचे प्रयत्न झाले, पण गरीब अन्न वस्त्र निवाऱ्याला सुद्धा मोताद होता. हे सगळं वस्तुस्थिती एका डायलॉग मध्ये प्राणच्या, मनोज कुमारच्या त्या चित्रपटामध्ये आलेली आहे. राशन पे भाषण है, भाषण पे राशन नाही. जसं तुमचा आजही एक डायलॉग तर कोण तो सन्नी देओल त्याचा येतो कुठल्या सिनेमातला, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हे जसं आज रिपीटेडली वापरलं जातं. तर आज राशन पे भाषण आहे, भाषण पे राशन नाही, हा त्या काळात गाजलेला डायलॉग जो पुढल्या काळात सातत्याने अनेक ठिकाणी अनेकदा वापरला गेला, तो आज विस्मृतीत गेलेला आहे. तेव्हा मोदींनी केलं काय? 10 वर्षात केलं काय? करोडो लोकांना घरं मिळाली, शौचालय मिळाले, राशन मिळाले. मोदी नुसतं भाषण करत नाहीत. एक प्रकारे मोदी सरकारने मनोज कुमारच्या त्या उपकार चित्रपटातला जो मंगल चाचा आहे त्याला दिलेलं हे उत्तर आहे. मोदींची 10 वर्ष म्हणजे भाषण पे राशन है, राशन पे भाषण है, भाषण पे राशन नाही, हा डायलॉग खोडून टाकला मोदींनी. आज बघा आपण कुठे आहोत. आज 5 वर्ष गरिबांना
सलग फुकटात रेशन मिळणार, अन्नधान्य मिळणार, खाण्याच्या वस्तू मिळणार, हे आलं. पण 50 वर्ष गेली हे, आणि झालेलं आहे. त्यामुळे मग राष्ट्रवादाची टिंगल उडवायची, आणि ती टिंगल उडवणारी प्रवृत्ती आजची आहे असं नाही. आणि म्हणून मी मनोज कुमारचा तो भारत कुमार म्हणून हेटाळणी जी व्हायची त्याची आठवण करून दिली. आणखीन एक योगायोग सांगायचा आहे जो तुमच्या आजच्या ह्या विषयाच्या शीर्षकामध्ये आलाय. मनोज कुमार हे त्याचं पडद्यावरचं नाव होतं, पण मनोज कुमारचं खरं नाव काहीतरी हरिकिशन किंवा असं काहीतरी, हरिकिशन असं आहे मला वाटतं, हरिकिशन गोस्वामी. हा सुद्धा, याचं कुटुंब सुद्धा, मनोज कुमारचा जन्म हा पाकिस्तानात झालेला आहे. आज ज्याला खैबर पख्तुनवा आपण म्हणतो, त्या खैबर पख्तुनवाच्या प्रांतामध्ये कुठल्या तरी एका छोट्या गावामध्ये, तालुक्यामध्ये हरिकिशन गोस्वामी नावाचा मुलगा जन्माला आला. आणि 47च्या फाळणीनंतर सगळा गाशा गुंडाळून त्या कुटुंबाला भारतात यावं लागलं. त्यामुळे हा अवघा 10 वर्षाचा मुलगा भारतात आला आणि पुढे पडद्यावर गाजला. राष्ट्रप्रेमी म्हणून त्याची हेटाळणी सुद्धा बुद्धिजीवींनी केली, तो मनोज कुमार. आणि त्याचं आडनाव सुद्धा गोस्वामी आहे. आज अशीच एका राष्ट्रप्रेमी गोस्वामीची सातत्याने बुद्धिजीवी टिंगल करतात. त्याला अंधभक्त, मोदी भक्त म्हणतात. त्याचं नाव आहे अर्णब गोस्वामी. तो अर्णब गोस्वामी हा आसामचा आहे, ईशान्येकडचा आहे. आणि हा हरिकिशन गोस्वामी उर्फ मनोज कुमार हा काय म्हणतात त्या वायव्येकडचा आहे. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व अशा 2 ठिकाणाहून आलेले गोस्वामी यांची भारतातल्या बुद्धिजीवींनी टिंगल केली, टवाळी केली. कारण तो रोटी कपडा मकान बनवत होता, मेरे देश की धरती सोना उगले म्हणत होता, त्याची टिंगल झाली. आज हा राष्ट्र सर्वोपरी, नेशन फर्स्ट असं म्हणतो, म्हणून अर्णब गोस्वामीची टिंगल करायची, अंधभक्त म्हणायचं. योगायोग आहे, दोघांचंही आडनाव हे गोस्वामी आहे, घराण्याचं नाव गोस्वामी आहे. आता त्याच्यात गो म्हणजे गाय आलीच. योगायोग कसे असतात बघा विचित्र मित्रांनो. 50 वर्षापूर्वी एक गोस्वामी राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रप्रेमाच्या कथा सांगून भारतीय जनतेचं प्रबोधन करत होता. तेव्हाचे बुद्धिजीवी, स्वतःला फार शहाणे समजणारे पुरोगामी, ही भारत कुमार म्हणून त्याची टिंगल करायचे. आज अर्णब गोस्वामीची राष्ट्र सर्वोपरी म्हटल्यानंतर टिंगल केली जाते. तर ही प्रवृत्ती सदा सर्व काळ सगळ्या समाजामध्ये आणि सर्व पिढ्यांमध्ये असते. जसं राष्ट्रप्रेम करणारे जन्माला येतात, तसं राष्ट्रद्रोह करणारे सुद्धा जन्माला येतात, प्रत्येक देशात येतात आणि प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये जन्माला येतात. फरक एवढाच असतो की जे घातपाती असतात, अगदी कुराणामध्ये सुद्धा ते डेव्हिल्स वर्सेस काहीतरी आहे ना, सैतानाने सुद्धा पैगंबराच्या तोंडून काही सैतानी आयता वधवून घेतल्या असा उल्लेख आहे. सैतान सुद्धा फरिश्ता बनून येतो. रावण सुद्धा मायावी राक्षस असल्यामुळे साधूचं रूप घेऊन येतो. तेव्हा आजच्या जगामध्ये आपल्या समोर समाजवादी, समाजहितवादी म्हणून जे कोणी पोपटपंची करत असतात, त्यांचं मायावी रूप आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आणि त्यामध्ये जर अर्णब गोस्वामी मदत करत असेल तर तेव्हा हरिकिशन गोस्वामी म्हणजे मनोज कुमार सुद्धा तेच काम करत होता. आणि जे पाखंडी असतात तेच साधुत्वाचा आव आणून खऱ्या साधूकडे, संन्याशाकडे बोट दाखवत असतात, आरोप करत असतात, त्याची निंदा नालस्ती करत असतात. असो, आज मी एवढंच सांगेन मनोज कुमारच्या आठवणीसाठी की मनोज कुमार गेला, पण एक गोस्वामी गेला तर या समाजाकडे दुसरा गोस्वामी आहे. तो वेगळ्या क्षेत्रातला आहे,
पण काम तेच करतोय आणि हे काम चालत राहणार. नखं वाढतात, केस वाढतात, ते उपटून टाकता येत नाहीत, ते कापून त्यांना आकारात ठेवावं लागतं. तसं देशद्रोही प्रवृत्ती, समाजघातकी प्रवृत्ती ही सदा सर्व काळ सर्व समाजामध्ये असते. जितकं त्यांना आकारात कापलं जाईल, योग्य आकारात ठेवलं जाईल, मर्यादेत ठेवलं जाईल, तितका तो समाज अधिक काळ टिकतो, ती संस्कृती अधिक काळ टिकते. एवढं लक्षात घेतलं तरी भारताचं भविष्य उज्ज्वल असेल. 2 गोस्वामींचे प्रयास वाया जाणार नाहीत. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.